पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 12 वर्षाचे झालेत. पंतप्रधान म्हणून ते 12 वर्षाचे झाले. 26 मे 2014 या दिवशी देशाच्या पंतप्रधानपदी त्यांनी घेतलेली शपथ आणि देशसेवेचं व्रत याला एक तप अर्थात 12 वर्ष पूर्ण झालेत. या 12 वर्षात अनेक गोष्टी घडल्या, बिघडल्या, बदलल्या, नव्याने तयार केल्या गेल्या. कटू गोड अनुभवाचं हे एक तप एखाद्यासाठी हे ताप असू शकतं, कुणासाठी तपश्चर्या सुद्धा ते ठरू शकतं. सबका साथ सबका विकास या मंत्राचा उद्घोष करत मोदींनी देशाचं राज्य चालवलं. जनधन योजना, उज्ज्वला योजना, हर घर शौचालय, स्वच्छता अभियान अशा अनेक कल्याणकारी योजना त्यांच्या सरकारनं यशस्वीरित्या राबवल्या. डिजिटल पेमेंट सिस्टीममुळे झालेले बदल आपल्याला अजिबात दुर्लक्षित करता येणार नाहीत. मात्र या 12 वर्षात सारं काही आलबेल होतं हेही समजायचं कारण नाही. महागाईचा सरासरी दर कागदावर जरी कमी दिसत असला तरी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागते हे तितकंच वास्तव आहे. बेरोजगारीचा वाढता दर ही सुद्धा समस्या आहे. वाढती आर्थिक विषमता, शेतकऱ्यांबाबत घेतलेले काही निर्णय यामुळे मोदी सरकारला वारंवार टीकेचे धनी व्हावं लागलंय. बरे वाईट असे अनेक मुद्दे सांगता येतील ज्याबद्दल आज आपल्याला बोलायचंय. मोदी ॲट 12, तप, ताप आणि तपश्चर्या. मैं नरेंद्र दामोदर मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपाचे माध्यम प्रमुख नवनाथ बन, आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आहेत, आपल्यासोबत पुढारीच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर आहेत आणि राजकीय विश्लेषक हेमंत देसाई आपल्यासोबत आहेत. सुरुवातीलाच अर्थात मी नवनाथ बन यांच्याकडे जाते. नवनाथजी, एक कार्यकर्ता म्हणून या कारकिर्दीकडे पाहणं म्हणजे आपण भाजपमध्ये प्रवेश केलाय हे मोदी पंतप्रधान झाल्यानंतर काही वर्षांनी, मात्र त्यापूर्वी तुम्ही पत्रकार होतात. एक पत्रकार म्हणून मोदींकडे पाहताना, एक कार्यकर्ता म्हणून मोदींकडे पाहताना ही 12 वर्ष कशी सांगाल? नम्रताजी, गेल्या 12 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशाला पुढे नेण्याचं काम निश्चितपणे केलेलं आहे. मग ते कुठलेही क्षेत्र असेल, अगदी गरिबांना सुविधा पुरवणं असेल, आरोग्य सुविधा वाढवणं असेल, सर्वसामान्य नागरिकांना विमानामध्ये प्रवास करणं असेल किंवा शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल असेल, या सगळ्याच मुद्द्यावर प्रत्येक घटकाला सोबत घेऊन त्यांना पुढे घेऊन जाण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं. मी काही आकडेवारी सांगतो. साधारणतः 2014 पूर्वी या देशामध्ये फक्त 7 एम्स होते. आज ती संख्या 23 वर पोहोचलेली आहे. या देशामध्ये 2014 पूर्वी IIT फक्त 16 होत्या, आज त्या 23 झालेल्या आहेत. त्याच्यानंतर एअरपोर्ट 74 होते, ते 140 झालेत. मेडिकल कॉलेज 400 होते, आज 700 झालेले आहेत. म्हणजे काँग्रेसच्या 60 वर्षाच्या काळामध्ये जेवढी संख्या वाढली नाही त्याच्या दुप्पट संख्या गेल्या 10 वर्षामध्ये वाढलेली आहे, गेल्या 12 वर्षामध्ये वाढलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या देशाची अर्थव्यवस्था जी 13व्या-14व्या क्रमांकावर होती ती आज 4थ्या क्रमांकावर आणून ठेवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झालंय. एवढंच नाही तर शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल झालेत. मोठ्या प्रमाणात शिक्षणाच्या सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहेत. तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. स्टार्टअप सारखे चांगले कार्यक्रम, इनोव्हेटिव्ह आयडिया, स्टार्टअपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तरुण नवनव्या संधी इनोव्हेशनच्या माध्यमातून निर्माण करतायत आणि देशाच्या प्रगतीमध्ये मोठा वाटा निर्माण करतायत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना, जगभरामध्ये इराण इस्रायलचं युद्ध असताना आपला देश मजबूतपणे आणि समर्थपणे ठेवण्याचं काम देखील पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलंय. आणि आणखी एका मुद्द्याचा उल्लेख निश्चितपणे केला पाहिजे या 12 वर्षाच्या काळामध्ये, ते म्हणजे दहशतवाद्यांच्या कंबरड मोडण्याचं काम. तुम्ही जो ताप हा उल्लेख केला ना, तर ताप कुणाला झालाय? तो दहशतवाद्यांना झालाय. मुंबई सारख्या शहरामध्ये आपणाला आठवत असेल की 2014च्या आधी दर 6 महिन्याला एक बॉम्बस्फोट व्हायचा, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या 12 वर्षाच्या काळामध्ये देशांतर्गतची सुरक्षा अतिशय मजबूत झाली आणि दहशतवाद्यांचं कंबरड मोडण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून केलं. देशातली सुरक्षा तर वाढलीच, परंतु सीमेवर जे काही अतिक्रमण होते त्यांना देखील धडा शिकवण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून केलंय. आणखी एक शेवटचा मुद्दा नम्रताजी एका सेकंदामध्ये मांडतो, तो म्हणजे नक्षलवादाचा बिमोड करण्याचं काम देखील, नक्षलवाद मुक्त भारत करण्याचं काम देखील मोदीजींच्या आणि अमित भाईंच्या नेतृत्वाचं. मी हनुमंत पवार यांच्याकडे जाईन. हनुमंत पवारजी, जसं मी सुरुवातीला सांगितलं की सारं काही आलबेल आहे का या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे, पण
पण म्हणून सगळ्याच गोष्टी वाईट आहेत अशातला भाग नाही. विरोधकांना ह्या गेल्या 12 वर्षात काही चांगल्या गोष्टी दिसल्या का? खूप चांगल्या गोष्टी दिसल्या. मला मोदी साहेबांचं मनापासून अभिनंदन करू द्या. आमच्या सोयाबीनला 2014ला 6,000 रुपये भाव होता. मोदी साहेबांनी आता 12,000 रुपये हमी भाव आम्हाला दिला. मोदी साहेबांनी आता महागाई कमी केली. 30 रुपये लिटर पेट्रोल आम्हाला भेटते. मोदी साहेबांचं अभिनंदन. आमच्या काळामध्ये दहशतवादी हल्ले होत होते. मोदी साहेबांच्या काळामध्ये ना पुलवामावर हल्ला झाला, ना पठाणकोटवर हल्ला झाला, ना आमच्या कुठल्याही दहशतवाद्यांना या लोकांनी काहीतरी जेलमध्ये टाकायचं आश्वासन दिलं. पण सीजफायर आमच्या काळात बघावं लागत होतं. यांच्या काळात अमेरिकेनं कुठलाही दबाव आणला नाही. मुक्तपणे भारत सरकार पाकिस्तानला धडा शिकवतं. याबद्दल त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे. 11 वर्षामध्ये जवळपास 11 वेळा बलात्काराच्या आरोपात राम रहीमला आम्ही जामीन दिला होता किंवा पॅरोल दिला होता. मोदी सरकार असा कुठलाही पॅरोल बलात्काऱ्यांना देत नाही. आमच्या काळामध्ये ब्रिजभूषण सिंग सारखे खासदार ऑलिम्पिकवीर महिलांवर अत्याचार करायचे. आम्ही त्यांना मोकळं सोडायचो. मोदी साहेबांनी दिसता क्षणी त्यांना तुरुंगामध्ये टाकलेला आहे. कुलदीप सिंग सेंगर आमच्या काळामध्ये मोकाट सुटलेला होता. महिलांवर अन्याय करणारा. यांच्या काळामध्ये त्याला जेलमध्ये घातलं. आमच्या काळामध्ये बलात्कार करणाऱ्या महिलांची शिक्षा न्यायालयाला सांगून राज्य सरकार माफ करायचे. यांच्या काळामध्ये मात्र असं काहीही होत नाही. आमच्या काळामध्ये खताचे भाव वाढत होते. यांच्या काळात खताचे भाव निम्यावर आलेले आहेत. आमच्या काळामध्ये 107 रुपये पेट्रोल लिटर होतं. यांच्या काळामध्ये 30 रुपये लिटर पेट्रोल आहे. यांचं अभिनंदन करायला पाहिजे. गाव खेड्यामध्ये लोकांमध्ये यांनी जावं. बघा लोक कसं यांचं अभिनंदन करतील. 155 लाख कोटी रुपये कर्ज मोदी साहेबांचं होतं. आम्ही आता 10 वर्ष सत्तेमध्ये आहोत. आम्ही 214 लाख कोटी कर्ज केलं आम्ही. त्यामुळे काँग्रेसला बीजेपी वाल्यांनी आता सत्तेतून खाली खेचलं पाहिजे. बीजेपीने सत्ता हातात घेतली पाहिजे. महागाई कमी करायला, दहशतवादी हल्ले कमी करायला, बेरोजगारी दूर करायला आता बीजेपी सत्तेत आली पाहिजे. काँग्रेसला सत्तेतून खाली खेचलं पाहिजे. काँग्रेसचा सार्कॅझम हा फारच ऍप्ट मांडलेला आहे हनुमंत पवार यांनी. पण ठीक आहे, हीच संधी आहे आपल्याला चर्चा करण्याची, टीका करण्याची. नवनाथ बन त्याला उत्तर देतीलच. मी हेमंत देसाई यांच्याकडे जाते. देसाई सर, एका विश्लेषकाच्या नजरेतून पंतप्रधान मोदींची ही कारकीर्द बघताना 3 टप्पे आहेत. त्याच्यामधले पहिली टर्म, त्यांची दुसरी टर्म ज्याच्यामध्ये त्यांना अशी एक मोठी मेजॉरिटी होती, आणि तिसरी टर्म ज्या वेळेला काही छोट्या छोट्या कुबड्या त्यांना या सरकारला घ्याव्या लागलेल्या आहेत. ह्या सगळ्याकडे पाहताना एक बर्ड्स आय व्ह्यू तुम्हाला कसा देता येईल? मला असं वाटतं की म्हणजे 12 वर्षाचा आपण संपूर्ण एक वेध घेतला तर त्याची पहिली जी काही वर्ष आहेत, पहिली 5 वर्ष आहेत, 14 ते 19, त्यामध्ये मोदी हे एक फिनॉमिनन असे म्हणून सगळ्या जगापुढे आहे. मी अगदी शपथविधीच्या वेळी त्यांनी शेजारच्या म्हणजे नवाज शरीफ यांच्यापासून अनेकांना बोलवलं. नंतर अचानकपणे ते पाकिस्तानमध्ये गेले वगैरे वगैरे. आंतरराष्ट्रीय त्यांनी आपली एक इमेज तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही सुधारणा आपण म्हटलं तर ट्रिपल तलाक ही सुधारणा चांगली होती, त्यात काही वाईट नव्हतं. दुसरी गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरवरती त्यांनी जो भर दिला मोदी सरकारने, तो स्वागतार्ह आहे. कारण इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंटच्या बेसिसवरतीच पुढे औद्योगिक विकास किंवा इव्हन ग्रामीण विकास होतो, हीही चांगली गोष्ट. रिअल इस्टेटच्या क्षेत्रामध्ये काही सुधारणा आल्या. त्याचबरोबर आपण ज्याला नादारी संहिता म्हणतो ते आणलं गेलं. पण आता तपशिलात जर बघितलं याच्या तर आपल्याला काही गोष्टी विचारात घ्याव्या. एक तर मोदी सरकारने आले मध्यंतरी 5 वर्षानंतर एक सभा झाली राष्ट्रीय कार्यकारिणीची. त्यात अमित शहा आणि मोदीजी बोलले आणि ते म्हणाले की 10 वर्ष जी मनमोहन सिंग सरकारची होती ती वाया गेली अक्षरशः. याच्यामध्ये काय असतं की विरोधकांना अगदी तुच्छ लेखणं, त्यांनी काहीच केलं नाही. आधारपासून जर म्हणू आपण की आदिवासींना जंगल अधिकार देणं असेल, अशा अनेक गोष्टी, मनरेगा असेल, अशा अनेक गोष्टी अगोदरच्या सरकारमध्ये झाले. तर ते काहीच केलं नाही त्यांनी असं म्हणणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. दुसरी गोष्ट अशी की आपण जीएसटी मध्ये त्यांनी जीएसटी आणला, पण जीएसटी अगोदर सुद्धा सुरुवात झाली होती मनमोहन सिंगांच्या काळामध्ये. यांनी जो आणला त्याच्यामध्ये बऱ्याच गडबडी केल्या, गुंते आणले, आणि मग त्यांना ती सुधारणा म्हणजे सगळ्या ज्या सूचना होत्या त्या सकट ती सुधारणा राबवावी लागली. म्हणजे अगोदर जी टीका विरोधी पक्ष करत होते, म्हणजे अर्थतज्ञ सुद्धा करत होते, ते त्यांनी स्वीकारलं नाही त्यांनी. आणि मग टप्प्याटप्प्याने ते केलं आणि ते आम्ही केलं असं सांगितलं. ही जी पद्धत आहे, किंवा नोटाबंदीच्या वेळी काय सांगितलं होतं तर ते जे काही दावे केले होते ते सगळे पूर्णपणे निरर्थक ठरले. असंघटित क्षेत्र पूर्णपणे झोपलं. त्याचे परिणाम आपल्याला अनेक वर्ष भोगावे लागले.
ते जर केलं नसते, ती जर चूक केली, स्वीकारली नाही ती चूक त्यांनी, त्याच्याबद्दल मात्र मोदी साहेब कधी बोलत नाही की आम्हाला यश मिळालं असंही सांगत नाही. आता या ज्या गोष्टी आहेत तपशिलातल्या, आता जो नादडी आणि दिवाळखोर समितीचा कायदा चांगली गोष्ट होती, पण त्याच्यामध्ये तपशिलात आपण लक्षात घेतलं तर काय की जे काही रिझॉल्व्ह करायला पाहिजे सगळे मॅटर्स, त्यासाठी 180 दिवसाच्या ऐवजी 360 दिवसांची मुदतवाढ द्यावी लागली, आणि तरी सुद्धा अनेक केसेस सोडवल्या गेल्या नाहीत, कारण कोर्टामध्ये त्या तुंबून बसलेल्या आहेत. आपण तपशिलात गेलो तर अशा प्रत्येक गोष्टीमध्ये अनेक गोष्टी दिसतात. तर दुसरी गोष्ट म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा मनमोहन सिंग सरकारच्या वेळी महागाई खूप होती, नाकारण्याचं कारणच नाही, त्यामुळे सरकार गेलं, पण त्यावेळी पेट्रोलियमच्या प्राइसेस किती होत्या. मोदी आले तेव्हा ते काय म्हणाले की मी नशीब घेऊन येत, आणि त्यांच्या काळामध्ये पेट्रोलियमच्या प्राइसेस एकदम कमी झाल्या. पुन्हा त्यांनी त्याच्यावर टॅक्सेस लावले, आणि त्याच्यामधून जे काही सगळं मिळतं पण ते त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरवरती खर्च केला आणि सांगितलं बघा मी काय काय केले. पण त्यांनी तो पेट्रोल आणि डिझेलचा फायदा लोकांना मिळवून दिला नाही. आता ही आणि कमोडिटी मार्केट, त्यावेळी आंतरराष्ट्रीय कमोडिटी मार्केट तेजीत होतं मनमोहन सिंग सरकारच्या काळात, त्यांचं नशीब चांगलं नव्हतं, आणि त्यामुळे काय झालं की यांना जो ऍडव्हान्टेज मिळाला आणि त्यामुळे महागाई सुद्धा कमी करता आली, तो आपण लक्षात घेतला की जागतिक अनुकूल परिस्थिती सुद्धा होती. यांनी काय सांगितलं की मनमोहन सिंग सरकारच्या काळात बराच, एक शेवटचा मुद्दा सांगतो फार लांबला असेल तर, मनमोहन सिंग सरकारच्या काळात भरपूर भ्रष्टाचार झाला. आता ज्या महालेखापालाने आरोप केले होते त्यांनी ते मागे घेतले. 2G मधनं काही सिद्ध झालं नाही. अगदी कलवाडी सुद्धा तुरुंगातनं बाहेर आले, त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले नाहीत. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आरोप करायचे आणि दुसऱ्यांना गारद करायचं. आता सुद्धा काय की विरोधकांच्या, आता मग RTI ऍक्ट हा जो अतिशय पातळ करून ठेवलेला आहे, तपास यंत्रणांची माध्यमातून सूडबुद्धीने विरोधकांना पूर्णपणे गारद करायचं, ही जी रणनीती आहे. आता तुम्ही एवढी लिडरशिप, बोलूया आपण ह्या मुद्द्यावर येणार आहोत टप्प्याटप्प्यात आपण चर्चेच्या उत्तरार्धामध्ये. मला मृणाल मॅमकडे जायचंय. मृणाल मॅम, एक गोष्ट नक्की आहे की ज्या मुद्द्यांवरनं टीका होतीये ते मुद्दे आहेत, ज्या मुद्द्यांवरनं कौतुक होत आहे तेही मुद्दे आहेत. मला एक आठवतं, अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार ज्या वेळेला 2004 मध्ये पडलं त्यावेळेला काही विश्लेषकांचं असं म्हणणं होतं की भाजपच्या सरकारने काही काम केलं नाही का. डेफिनेटली त्यांनी चांगलं काम केलं, त्यांनी उड्डाणपूल उभारले, त्यांनी मोठे मोठे हायवेज बांधले, इन्फ्रास्ट्रक्चरल चेंजेस केले, पण सर्वसामान्यांचं काय. जो माणूस आज त्या हायवेजवरनं गाडी चालवू शकत नाही, जो माणूस आज त्या IITs आणि IIMs मध्ये जाऊ शकत नाही, पण त्याला मग ह्या सरकारने मला काय दिलं हा प्रश्न तिथे पडलेला होता. आता मोदी सरकारमध्ये जे विश्लेषण करताना जर आपण चित्र बघितलं तर थोड्याफार फरकाने असंच चित्र दिसतंय की चित्र काही वेगळं आहे. नम्रता, मला असं वाटतंय की चित्र पूर्णपणे वेगळं आहे. बरं, मोदी संपूर्णतः यशस्वी झाले का, याला उत्तर काही आपण 100 पैकी 100 मार्क देणारे भाजपचे प्रवक्ते नाही. पण त्याच वेळेला हे लक्षात घेतलं पाहिजे, वाजपेयींचं सरकार आणि वाजपेयींच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षांनी त्यांच्या मित्रपक्षांसह निवडून येत जे सरकार केलं ते थोडंसं मध्यमवर्गीयांपुरतं मर्यादित होतं. आता मोदी त्या पातळ्या ओलांडून ते गरिबांपर्यंत पोहोचले. ते पोचायची 2 कारणं आहेत, त्याबद्दल वादही असू शकतात. एक तर मोफत धान्य, जी योजना कोविड काळापासून सातत्याने सुरू आहे, आणि दुसरं गेल्या 12 वर्षातलं मला व्यक्तिशः सर्वात महत्त्वाचं वाटणारं उदाहरण म्हणजे डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट्स. साधारणतः रुपयातले जे पैसे 14 जेमतेम पोचायचे, राजीव गांधी जे म्हणाले होते ते मिडलमनशिप मधली पूर्णपणे बंद करत मोदींच्या राजवटीत ही रक्कम पूर्णपणे जनतेपर्यंत पोचायला लागली. ती जनधन योजना असेल, ती किसानांना दिलेलं अनुदान असेल, ते अनुदान तोटकं आहे वगैरे, हे सगळं मला मान्य आहे. पण एक वेगळ्या प्रकारची परिभाषा मोदी यांच्या सरकारने भारतात आणायचा प्रयत्न केला. तो यशस्वी झाला का याबद्दल माझीही काही मतं आहे, ती आपण नंतर बोलूया. पण मुळात मोदी ज्या परिस्थितीत पंतप्रधान पदावर पोहोचले त्याचं पण थोडंसं अवलोकन करावं लागेल. हेमंत देसाई सरांनी अत्यंत उत्तमरित्या सांगितलं की हाकाटी केली गेली, ती हाकाटी उत्तमरित्या केली गेली, ती जनतेला पटली. त्याच्या आधी मोदी यांना ज्या प्रकारे गोध्रा प्रकरणात आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं, त्यातून ते कुठेही न डगमगता एका थकलेल्या भारतीय जनता पक्षाला संपूर्ण देशात जिंकवण्यापर्यंत घेऊन गेले. त्याचं फळ त्यांना त्यांच्या दुसऱ्या कारकिर्दीत उत्तमरित्या मिळालं. आत्ता
काही छोट्याशा कुबड्या नाहीत, तर आत्ता त्यांचं सरकार हे संपूर्ण बहुमत मिळवू शकलेलं नाही. त्याची मोदी यांनी कुठल्याही वक्तव्यात कबुली पण दिली नाही. पण त्यानंतर आत्ताच्या निवडणुकांनंतर पुन्हा भारताचा राजकीय नकाशा बदललेला आहे आणि मोदी जो काय प्रचार करतात, खरा असेल खोटा असेल, मार्केटिंग असेल, स्वतःच्या कल्पना विकणं असेल, इव्हेंटीकरण असेल, त्याला छेद देण्यात अन्य राजकीय पक्ष संपूर्णतः अपयशी ठरली आहेत. मग कुठेतरी मतयंत्र चूक असतं किंवा काय असतं, अशा प्रकारचे नॉन इश्यूज इथे मांडले जात आहेत. हा झाला राजकीय भाग. दुसरा जास्त महत्वाचा भाग असतो तो देशाची किती प्रगती झाली आहे तो. आज जर युद्धाची छाया नसती तर मोदींनी 12 वर्षांच्या सरकारचं किती मोठ्या प्रमाणात इव्हेंटीकरण केलं असतं हे सांगायला आपली कोणाची गरज नाही. पण स्टॅटिस्टिक्स जर बघितलं तर देशातल्या आपल्या परिस्थितीची तुलना अन्य राज्यांची, अन्य देशांची केली तर इथे बऱ्यापैकी चांगलं वातावरण आहे हे मान्य करावं लागेल. आता मोदी म्हणणंच मी जैविक नाही, मी असाच जन्मलोय वगैरे हे जे म्हणतात, त्यामुळे त्यांच्याविषयी एक अप्रिती, नाराजी, विरोध निर्माण होऊ शकतोच. तो लोकशाहीत व्हायलाही हवा. पण मोदी सरकारने 12 वर्षात काय काय साधलं याची उत्तरं बऱ्यापैकी सकारात्मक आहेत. आणि जी नकारात्मकता या सरकारची आहे त्याच्यावर अंकुश ठेवण्यामध्ये विरोधी पक्ष हा अपयशी ठरलाय याची नोंद घ्यायला हवी. कोणतीही लोकशाही यशस्वी तेव्हाच होऊ शकते जेव्हा विरोधी पक्ष खरं काय झालंय हे मान्य करून जे नाही त्याच्याकडे आपला मोर्चा वळवतो. मोदींच्या काळामध्ये साधारणतः प्रत्येक माणसाला मिळणारी सुबत्ता आणि मोठा मध्यम वर्ग जो निर्माण झाला त्याचं मोदी सरकारला असलेलं बळ, या आधारावर त्यांनी केलेली प्रगती बऱ्यापैकी मोठी आहे. जेव्हा जागतिक नकाशे बदलत आहेत तेव्हा एकदा याला टाळी, एकदा दुसऱ्याला टाळी, हेही करण्यात मोदींचं सरकार यशस्वी ठरत आहे. त्यामुळे या सरकारला मी अगदी नाकारत नाही, तर हे सरकार भारतीयांच्या प्रगतीची नातं सांगताय हे मी मान्य करते. मला हनुमंत पवारांची कॉमेंट घेऊन मग मी नवनाथ बन यांच्याकडे जाईन. हनुमंत पवार, आता मृणाल मॅमनी जे मुद्दे सांगितले ते 100% तुम्हाला पटतील असं मी अजिबात ग्राह्य धरत नाही, पण त्यातल्या काही गोष्टी, विशेषतः त्यांनी जे राजकीय मुद्दे मांडले त्याच्यावरती कुठेतरी आपल्याला फोकस करायला हवा की हे मोदींची जी काय पद्धती आहे ही सत्तेत राहण्याची, त्याला टॅकल करण्याचा विरोधकांनी बराच प्रयत्न केला. मग त्याचा राफेलचा मुद्दा आला, ईव्हीएमचा मुद्दा आला, अगदी आता रिसेंटली SIRचा मुद्दा आहे, संविधान बचाव मुद्दा आहे. कुठलाही मुद्दा मोदींचा हा राजकीय वारू थांबवू शकलेला नाही. हे तरी अपयश विरोधक मान्य करतात का? खरं म्हणजे मृणालिनी मॅडम भाजपाच्या प्रवक्त्या नाहीयेत. त्यांच्या मांडणीकडे आम्ही विश्लेषक म्हणूनच बघतो. त्या अनुषंगानं मी 2-4 प्रश्न असे उपस्थित करतो की या सरकारनं आणलेला भूमी अधिग्रहण कायदा काँग्रेसच्या आणि विरोधकांच्या विरोधामुळे या सरकारला मागे घ्यावा लागला. याला तुम्ही विरोधकांचं यश म्हणणार की नाही? या सरकारनं आणलेलं जे जीएसटीचं विधेयक होतं त्याच्यामध्ये आम्ही पहिल्या दिवसापासून गब्बर सिंग टॅक्स मधून काही दुरुस्त्या सुचवत होतो. सुरुवातीला एकही दुरुस्ती करायची नाही म्हणणाऱ्या केंद्र सरकारनं 212 वेळा जीएसटी मध्ये दुरुस्त्या केल्या. विरोधकांचं यश मानणार की नाही मानणार? संसदेच्या कामकाजामध्ये विरोधकांनी उपस्थित केलेल्या अनेक मुद्द्यापैकी एक होता लॅटरल एंट्री मधून युपीएससीची परीक्षा स्किप करून काही लोकांना घुसवायचा प्रयत्न होता. राहुलजी गांधी काँग्रेसमुळे तो हाणून पाडावा लागला. 3 काळे कृषी कायदे जे अंमलबजावणी करण्यासाठी मोदी सरकारनं संपूर्ण ताकद, संपूर्ण बहुमत सगळं कामाला लावलं होतं. ते 3 काळे कृषी कायदे काँग्रेसमुळे, राहुलजी गांधीमुळे वापस घ्यावे लागले. हे विरोधकांचं यश मानायचं की नाही मानायचं? आणि याच विरोधकांनी निवडणुकीच्याच मैदानामध्ये स्मार्ट सिटीचा हिशोब मागितला ना. दिला 12 वर्षामध्ये मोदी सरकारनं कधी? मेक इन इंडियामध्ये भारताच्या निर्यातीला किती चालना भेटली? आज आम्ही मायनस आहोत निर्यातीमध्ये आणि आयात करण्यामध्ये आम्ही जवळपास चीनला सुद्धा करोड रुपयाचा फायदा मिळवून देतोय. त्यामुळे तुम्ही स्मार्ट सिटीवर आता बोलत नाही, मेक इन इंडियावर आता बोलत नाही. नोटबंदीनं काय फायदे झाले हे तुम्ही आता विश्लेषकाच्या नजरेतून सुद्धा सांगायला तयार नाही. राजकीय चर्चा बाजूला ठेवा. हे सगळं मोदी सरकारचं अपयश विरोधक सातत्यानं लोकांसमोर मांडत आले. प्रवक्ता म्हणून सोडून द्या, पण 2014 ते 2018 या काळामध्ये याच मोदी सरकारचे जे आर्थिक सल्लागार होते अरविंद सुब्रमण्यम, त्यांनी आज इंडियन एक्सप्रेसमध्ये लिहिलेलं आहे. त्यातले 4 महत्वाचे मुद्दे मराठीमध्ये सांगतो आणि मी माझं संपवतो. या सरकारने नियमनात्मक खेळाचे मैदान
काही विशिष्ट मोठ्या कॉर्पोरेट फायद्यासाठी पक्षपाती पद्धतीने वापरले आणि इतर भारतीय गुंतवणूकदारावर अन्याय केला. संसाधने वाटप आणि गुंतवणूक प्रवाह निर्देशित करताना विरोधी पक्षाची सरकारे असलेल्या राज्यांना दुर्लक्षित करून बीजेपी सत्तेवर असलेल्या राज्यांना प्राधान्य दिले. देशाच्या यंत्रणेला राजकीय विरोधक आणि व्यवसायांवर हल्ला करण्यासाठी वापरला. यासाठी कायदे वापरले. अतिउत्साही आणि मनमानी पद्धतीनं काही आर्थिक तरतुदी लागू केल्या. भारताच्या संघीय रचनेला खंडित केलं. आणि शेवटचं सांगतो की हे सगळं करत असताना आपल्या विरोधकांना नामशेष करण्यासाठी शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून गुंतवणूकदारांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण केलं. म्हणून आज 3 अब्जपेक्षा जास्त परकीय गुंतवणूक आपल्या देशातून बाहेर जाते आणि आपल्याच देशामधले काही उद्योगपती अमेरिकेमध्ये रुपयाचं एवढं अवमूल्यन होत असताना 3-3 लाख कोटी रुपये परदेशामध्ये गुंतवतायत. आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या हे सरकार अपयश आहे. राजकीय दृष्ट्या या सरकारला यश मिळालेलं आहे. ते राजकीय दृष्ट्या मिळालेलं यश हे इथला अर्थकारणाचं आणि इथल्या सामाजिक योजनांचा गळा घोटून मिळवलेलं आणि इथल्या सामाजिक सौहार्दाला छेद लावून लोकशाही संस्थांचा गैरवापर करून मिळवलेलं यश आहे. त्या यशाबद्दल कुणाला बीजेपीचं अभिनंदन करायचं असेल तर तो तुमचा अधिकार आहे. बर, नवनाथ बन, मुद्देसूद मांडलेला आहे हनुमंत पवार यांनी त्यांचं म्हणणं. मुद्द्याला मुद्द्यांनी खोडता येईल का? निश्चितपणे नम्रताजी सुरुवात आधी यांनी सांगितलं की हे 3 कृषी कायदे यांनी रद्द केले, यांच्यामुळे रद्द केले. मुळामध्ये हे 3 कृषी कायदे सगळ्यात आधी कुठल्या सरकारने मान्य केले होते? पृथ्वीराज चव्हाण यांचं महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं. पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रामध्ये हे 3ही कृषी कायदे काँग्रेसच्या सरकारने लागू केले होते आणि महाराष्ट्रामध्ये तशी तरतूद होती. तशा पद्धतीने शेतकऱ्यांना खुली बाजारपेठ उपलब्ध करून दिली होती. परंतु दुर्दैवानं त्यांना लक्षात आलं की या कायद्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ज्या पद्धतीने सांगितले की शेतकऱ्यांचा हमीभाव दुप्पट होईल, ते सगळं होणार आहे. त्याच्यामुळे जाणीवपूर्वक काही दलाल लोकांना हाताशी धरून काँग्रेसने त्याला विरोध केला. दुर्दैवानं आम्हाला देखील ते कृषी कायदे मागे घ्यावे लागले. त्याच्यामुळे आज शेतकऱ्यांची जी अवस्था वाईट आहे त्याला ते 3 कृषी कायदे जबाबदार आहेत. जेव्हा आम्हाला बहुमत येईल तेव्हा निश्चितपणे आम्ही त्या 3 कृषी कायद्याबद्दल देखील विचार करू. दुसरा मुद्दा मांडला हनुमंत पवार यांनी की तो म्हणजे यंत्रणांचा गैरवापर करणं. तुम्हाला आठवत असेल नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 12-12 तास सीबीआयच्या मार्फत चौकशी कोणाची केली जात होती? अमित भाई गुजरातचे गृहमंत्री असताना 12-12 तास 15-15 तास त्यांना तडीपार करण्यापर्यंतची मजल कुणाची गेली होती? तत्कालीन काँग्रेस सरकारने केली होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अमित भाई कुठेही काँग्रेस सरकारच्या नावाने बोंब मारत बसले नाही की आम्हाला ईडीचा गैरवापर केला जातोय, सीबीआय आम्हाला 12-12 तास 14 तास चौकशीला बोलवते. रडत बसले नाही, लढले, जनतेमध्ये गेले. जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनाही स्वीकारलं, अमित भाईंनाही स्वीकारलं आणि आज जनता दूध का दूध पाणी का पाणी केलंय. त्यामुळे आम्ही रडत बसलो नाही. तिसरा मुद्दा आर्थिक याच्या बाबतीत हे सातत्यानं सांगतात की काही उद्योगपतींना पायघड्या घातल्या जातात. मला सांगा, जेव्हा राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा त्याच अदानींना पायघड्या घालणारे हे राहुल गांधी होते. रॉबर्ट वाड्रा यांनी संपूर्ण देशामध्ये कशा पद्धतीनं हरियाणापासून दिल्लीपर्यंत काय काय गुंतवणूक 2014च्या पूर्वी केली होती, कशा पद्धतीनं रॉबर्ट वाड्रांनी जमिनी लाटल्या होत्या, याचे किस्सेच्या किस्से महाराष्ट्राने नाही संपूर्ण देशाने ऐकले. रॉबर्ट वाड्रांनी एकाच घरामध्ये कशा पद्धतीने संपत्ती कमवली होती, सरकारचा जावाई कशा पद्धतीने झाला होता, हे देखील या देशाने बघितलेलं आहे. त्यामुळे उद्योजकांना विनाकारण टीका टिप्पणी करणं हे यांचं धोरण आहे. त्यांना सुटबुटातलं सरकार म्हणायचं, उद्योजकांवर टीका करायची आणि जिथं आपलं सरकार आहे तिथं त्याच उद्योजकांना पायघड्या घालायच्या, हे काँग्रेसचं जुनं धोरण आहे. आणि राहिला प्रश्न आर्थिक विषयाचा, या युपीआयच्या माध्यमातून ट्रान्झॅक्शन होणार नाही. संसदेमध्ये यांचे केंद्रीय अर्थमंत्री असलेले सांगत होते की या देशामध्ये युपीआय कधीही सक्सेसफुल होणार नाही, जीपे कधीही सक्सेसफुल होणार नाही. त्याच देशामध्ये आज आपण बघतो भाजी विकणारी सर्वसामान्य महिला देखील युपीआयच्या माध्यमातून पेमेंट घेते. चहा विकणारा माणूस सुद्धा युपीआयच्या माध्यमातून पेमेंट घेतोय. हे फक्त आणि फक्त मोदी सरकारच्या कर्तृत्वामुळे झालं. तिसरा मुद्दा, ज्या पद्धतीनं लोकांमध्ये जाऊन लोकांमध्ये गरिबांना अन्नधान्य पुरवणं असेल किंवा सर्वसामान्य नागरिकांना मागेल त्याला घर देणं असेल, काँग्रेसच्या काळामध्ये आपण बघतो की राजीव गांधींचं उदाहरण मृणालताईंनी दिलं की राजीव गांधी सांगायचे की 1 रुपया पाठवला तर 85 पैसे हे दलालांच्या मार्फत खाल्ले जायचे, फक्त 15 पैसे द्यायचे. आज आपण बघा जनधन अकाउंटच्या माध्यमातून जवळपास 80 कोटी लोकांपर्यंत आपण थेट डीबीटी ट्रान्सफर करण्यामध्ये सक्सेसफुल झालोय. ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामुळे.
आणि अशा पद्धतीचा प्रत्येक मुद्द्याला रीतसरपणे आणि लोकांना समजेल अशा भाषेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी कृतीतून प्रत्युत्तर दिलेलं आहे. काँग्रेसचं धोरणच राहिलंय की काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सातत्यानं अपयशी होतात. आणखी एक गोष्ट या 10 वर्षामध्ये झाली ते म्हणजे राहुल गांधी जवळपास 100 निवडणुका हरलेल्या आहेत. ही एक मोदी सरकारची मोठी कामगिरी आहे की राहुल गांधींना आजपर्यंत 100 निवडणुकांमध्ये अपयश आलंय. एक राहुल गांधींचं अपयश देखील या 10 वर्षामध्ये 12 वर्षामध्ये बघायला मिळालं. 100 निवडणुकांनंतर लोकसभेमध्ये पंतप्रधान मोदींना संपूर्ण बहुमत मिळू शकलं नाही. ती कदाचित 101वी निवडणूक होती का मी काही मोजलं नाहीये, पण एक नक्की की त्या ठिकाणी यश आलेलं होतं राहुल गांधींना आणि हे आपल्याला नाही, कुठेही बहुमत deny मिळालंय. करून चालणार नाही. नम्रताजी 240 जागा आल्यात. यांना एक 30 सेकंद. नम्रताजी 240 जागा भारतीय जनता पार्टीला मिळाल्या. काँग्रेसला तिन्ही निवडणुकीत 2014, 2019 आणि 2024ला मिळूनही 240 आकडा होत नाही. एवढं फक्त लक्षात ठेवा. बरं, हनुमंत पवार थोडक्यात कॉमेंट घेऊन मला देसाई सरांकडे जायचं. हनुमंत पवार थोडक्यात. या 12 वर्षामध्ये आमचं जे खताचं डीएपीचं पोतं 800 रुपयाला होतं, 50 किलोचं होतं, ते पोतं आता 1900 रुपयाला झालं आणि 40 किलोचं झालं. 10 किलो चोरी 12 वर्षामध्ये केली. आमचं सोयाबीन हे ज्यावेळेस 4000 रुपयाने जात होतं त्यावेळेस 46 रुपये आम्हाला लिटर खायचं तेल भेटायचं. आज सोयाबीन त्याच 4,500 रुपयाला आहे, पण 140 रुपयाला तेल गेलेलं आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष असलेले जय शाह आयसीआयसीआयचे अध्यक्ष झाले आणि मोठे उद्योगपती होण्याच्या मार्गावर त्यांची वाटचाल चालू आहे. नितेश राणेंपासून अशोक चव्हाणांपासून नारायण राणेंपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटापर्यंत सगळी माणसं स्वच्छ करण्याचं वॉशिंग मशीन या 12 वर्षामध्ये देशानं बघितलं आणि 12 वर्षामध्ये 12 वेळा मोदी साहेब स्टेजवर येऊन रडलेले सुद्धा आम्ही बघितलेले आहेत. बरं, मला देसाई सरांकडे जायचं. देसाई सर, कायमच हे विरोधकांचे मुद्दे राहिलेले आहेत की भाजप हे वॉशिंग मशीन आहे भ्रष्टाचारासाठीचं. त्यांचे आरोप असतील किंवा त्या बाबतीतल्या काही फॅक्ट सुद्धा बऱ्याच आपल्याला खोलात जाऊन तपासाव्या लागतील. मात्र एक गोष्ट नक्की की भाजपला राजकीय यश मिळालंय का, तर राजकीय यश भाजपला मिळालंय. पंतप्रधान मोदी 2014 मध्ये केंद्रात सत्तेत आल्यानंतर देशभरात विविध राज्यामध्ये भाजपची सत्ता आलेली आहे. भाजपचं एक प्रकारे विस्तारीकरण देशात झालंय. हे तर आपल्याला कुठेही नाकारता येणार नाही. नाही, अजिबातच नाकारता येणार नाही, कारण त्यांचं मशीन अतिशय कार्यक्षम आहे आणि त्यामुळे एक एक वर्ग जो आहे, जो गरीब वर्ग जो होता, जो काँग्रेसच्या मागे होता, तो तिकडनं निसटला. ओबीसी मोठ्या प्रमाणात त्यांच्या बरोबर आले आणि बाकी अनेक वर्ग जे आहेत ती जातीची समीकरण व्यवस्थित त्यांनी करून आपल्या मागे घेतले आणि हे सगळं जातीची समीकरणं स्वतः केली, यश मिळवलं. पण जे जातीची समीकरणं त्यांनी केली अगोदर काँग्रेसने किंवा अन्य पक्षांनी, त्यांना मात्र त्यांनी नावं ठेवली. तर असं आहे की आता बघा की आपण परराष्ट्र धोरणाचा मुख्य आपण ज्याच्याकडे दुर्लक्षच केलं पूर्णपणे. अगदी ताजी गोष्ट म्हणजे जे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री इथे आले त्यांनी सांगितलं की हा आता व्यापार करार झालाय. त्याच्या अगोदर ट्रम्प म्हणाले की $50,000 दर वर्षाला असे 5 वर्ष भारताने आमच्याकडनं खरेदी करणार आहे सगळा माल. अशा आपल्या वतीने घोषणा, युद्ध संपलेलं आहे या घोषणा अमेरिका करत. एवढंच काय की व्हेनेझुएलाच्या अध्यक्षा बाई या आता आपल्या भारतात येणार आहे. ही घोषणा व्हेनेझुएलाने केली नाही, भारताने केली नाही, पण हे त्यांचे परराष्ट्र मंत्री इथे येऊन करतात. याचं एकूण याच्यावरनं काय दिसतं आपल्याला की आपला जो काय भक्कमपणा जो आहे, आता मोदींची पर्सनल इमेज त्यांनी वाढवली असेल, ग्लोबल इमेज, पण आपल्या शेजारी देशांशी सुद्धा संबंध आता आपले फारसे चांगले नाहीये. म्हणजे एक नॅरेटिव्ह हे सेट करण्यामध्ये सातत्याने यशस्वी होत. दुसरी गोष्ट म्हणजे ऍज अ क्रिकेटर म्हणून मोदी खूप चांगले. मनमोहन सिंग स्वतः म्हणत होते की आमच्या पराजयाचं यश आम्ही कामं केली की आम्ही पोहोचू शकलो नाही. आता बघा की राष्ट्रीय ते परीक्षा यंत्रणा जी आहे त्यांना न्यायालयाने खडे बोल सुनावलेले की तुम्ही अगोदर जी समिती नेमली होती त्यांच्या रेकमेंडेशन्सनुसार तुम्ही कार्यवाही का केली नाही असं करून त्यांनी त्यांचे कान टोचले. ईडीच्या बाबत विरोधी पक्षांनी काय बोलायचं ते बोलती, पण न्यायालयाने अनेकदा कान टोचलेले आहेत की तुम्ही पूर्णपणे सूडबुद्धीने वागू नका. तर याच्याकडे तुम्ही लक्ष देणार की नाही. त्याचप्रमाणे तुम्ही जी चर्चा मध्यंतरी केली होती की शाळा म्हणजे शाळांचं खाजगीकरण झपाट्याने होत आहे आणि शाळा एक नीती आयोगाचा कालचाच अहवाल आहे. हा, तर तो ताजा अहवाल जो आहे तो, आणि त्याच्यावरती सगळीकडे लेखही येतात इंग्रजीत, मराठीमध्ये शिक्षण तज्ञांचे येतात. तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष देणार की म्हणजे शिक्षण तुम्ही जेन झी म्हणता त्यांच्याशी तुम्ही कमी परीक्षा पे चर्चा करता, पण त्यांचे प्रॉब्लेम तुम्ही लक्षात घेता की नाही.
आणि अनेक पाठ्यपुस्तकांमध्ये तुम्ही जो इतिहास जे पाठ्यपुस्तकामध्ये आता मुसलमान इथे होते, अनेक शासक होते, तर ते तुम्ही नाकारणार का? ते पूर्णपणे धडेच बाजूला ठेवायचे. म्हणजे आपल्यासमोर कोण होतं, आपण कोणावर विजय मिळवला हेच तुम्हाला लोकांना कळून द्यायचं नाही का? इतिहासाचं पूर्णपणे विकृतीकरण करताय. अगोदर आता हे काय असं बोललं तर म्हणतं की अगोदरच्या वेळी काय होतं, प्रत्येक वेळी काही बोललं तर अगोदरच्या वेळी काय करत होता तुम्ही, अगोदरच्या वेळी काय होतं. त्याच्यामध्ये काय आहे की एक चर्चेचा जो दर्जा असतो, एक अभ्यासपूर्ण पद्धतीने त्यांचेही काही गुण, विरोधकांचे गुण माना, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचे काही गुण माना. तुम्ही बघा की मोदींचं फॉर्मॅट काय, गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांचं सीएमओ जे होतं तेच अत्यंत प्रभावशाली होतं, त्याच पद्धतीने पीएमओ आता अत्यंत प्रभावशाली आहे. आणि बाकीचे मंत्री बघा तुम्ही, बाकीचे मंत्री 2-3 अपवाद सोडले तर त्यांना चेहराच नाही. सगळीकडे मोदी जातात आणि मोदीच प्रत्येक गोष्ट करतात. बाकीच्या मंत्र्यांनी काही कामगिरी केली की नाही? वाजपेयींच्या काळामध्ये तुम्हाला 10 मंत्र्यांची नावं घेता येत होती. आता तुम्ही हे संपूर्ण पर्सनली अशा प्रकारचं पॉलिटिक्स केलेलं आहे. आणि भाजपचा प्रत्येक माणूस म्हणतो की हे मोदींनी केले, बाकीच्यांनी काही केले की नाही? फक्त मोदींनी केले. मृणाल मॅम हाच मुद्दा घेऊन मी तुमच्याकडे येणार होते की एक खांबी तंबू असल्यासारखं सध्या हे मोदींचं राजकारण आहे. ही झाली त्यातली राजकीय बाजू. दुसरी गोष्ट, जिथे आपण देशाचा विचार करतोय तिथे पेट्रोल 55 वरनं, तिथे डिझेल 55 वरनं आता 95च्या पुढे गेलेलं आहे. पेट्रोल 70 वरनं 110च्या पुढे गेलेलं आहे. महागाईचा दर जरी कागदावरती आपल्याला कमी दिसत असला तरी वस्तू महाग आहेत हे आपल्याला डे टू डे आपण बाजारामध्ये जातो तिथे आपल्याला लक्षात येत आहे. इथे आज शेतकरी नाराज आहे, इथे आज डिझेल मिळत नाहीये म्हणून अनेक जण रस्त्यावरती आलेले आहेत, मारामाऱ्या होत आहेत. परराष्ट्र नीतीबद्दल आता काही मुद्दे आले, ते अनेक मुद्दे आहेत. विशेषतः अमेरिकेने जी काही आगळीक केलेली आहे त्याच्याबद्दल आपण एक चकार शब्द उच्चारू नये, हे मुद्दे आहेतच की. म्हणजे राजकीय यश जरी मोदींचं दिसत असलं तरी या अनेक मुद्द्यांवरच्या हे मोदींचं मौन म्हणा किंवा त्यांचं बॅकफूटवर जाणं म्हणा, याला अपयश म्हणायचं का? मला एकतर इथे प्रामाणिकपणे नमूद केलं पाहिजे, जागतिक घटना ज्या काय घडतायत त्याचे परिणाम सध्या दिसतात. त्याच्यासाठी फक्त भारताला आपल्या समोर ठेवून भारतातल्या 2012 सालच्या किमती आणि भारतातल्या 2026च्या किमती याची आयसोलेशनमध्ये तुलना करणं अर्थशास्त्राच्या दृष्टीने चूक आहे. याचा हनुमंत पवारांनी लगेच मी काय बोलते याच्याशी संबंध जोडू नये, ते जैविक नाही तशी विधानं करतात वगैरे, हे मीच बोलते कारण मी पत्रकार आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे, तुलना करताना आपण जागतिक परिप्रेक्षात काय चालू आहे हे लक्षात घ्यावंच लागेल. ज्या काय सुधारणा व्हायचा प्रयत्न झाला त्या अत्यंत महत्त्वाच्या बाबींमध्ये तोकड्या ठरल्यामुळेच कॉकरोच पार्टी सारख्या लोकांना प्रचंड मोठं समर्थन मिळत आहे. ते आपण लक्षात घेतलंच पाहिजे. ते राज्यकर्ते या नात्याने मोदी देखील लक्षात घेतीलच. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या 12 वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेताना मोदी सांस्कृतिक राष्ट्रवाद भारतात जिवंत करण्यात संपूर्णतः यशस्वी झाले हे मान्य करावं लागेल. त्यामुळे राहुल गांधी देखील मी जनेऊधारू हिंदू आहे म्हणायला लागले. अशा प्रकारचं राजकारण करावं का हा संपूर्ण वेगळा मुद्दा आहे. आत्ताच्या स्थितीत राजकीय आपण भाजपचं यश बाजूला ठेवलं आणि खऱ्या चर्चेत गेलो तर आर्थिक आव्हानं ही जगासमोरचा अत्यंत मोठा मुद्दा आहे. आणि कालच मॉन्टेक्सिंग अहलुवालिया यांनी भारतात जी काय भाववाढ होतीये ती अत्यंत अपरिहार्य आहे, ती होऊ द्यावी, ती होऊ देण्याशिवाय पर्याय नाही असं विधान केलंय. ते आपल्या देशामध्ये अत्यंत यशस्वी कारकीर्द केलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे सल्लागार होते. त्यांच्यापेक्षाही यशस्वी पंतप्रधान म्हणून मी निश्चितपणे नरसिंह रावांचं नाव घेईन. त्या नरसिंह रावांच्याही सल्लागार मंडळामध्ये त्यांचा समावेश होता. मोदी मला आवडतात का, मोदी हिंदुत्ववादी आहेत का, या सर्व विषयांवर वेगळी चर्चा व्हायला पाहिजे. ती होईल, आपणही ती घेऊ. पण मोदी यांच्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत भारत नेमका कुठे गेला याचं व्यवस्थित मूल्यमापन करणं आपण जर सुरू केलं नाही तर आपल्याला नक्की पुढे कुठे जायचंय, आपल्या समोरची आव्हानं काय आहेत याचा विचार करावा लागेल. भाववाढ झाली आहे का तर निश्चितपणे झाली आहे, पण ती कोणत्या परिस्थितीमध्ये झालेली आहे. ट्रम्प यांच्यासारखं एखादं वेगळंच नेतृत्व जेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर येतं तेव्हा वर्ल्ड ऑर्डर बदलते,
पुतीन यांना जर एखादा छोटासा देश युद्धात नमवू शकतो आहे अशी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा वर्ल्ड ऑर्डर बदलते. प्रत्येक माणूस हा त्याच्या काळाचं प्रॉडक्ट असतो. त्यामुळे त्याची मीमांसा करताना या काळाची परिमाणं लक्षात घ्यावी लागतात आणि ती घेऊनच आपण मोदींच्या किंवा आज मोदींच्या जागी राहुल गांधी असते तर त्यांच्या कारकिर्दीचं मूल्यमापन करणं पत्रकारितेच्या दृष्टीने आवश्यक ठरतं, जे आपण करतो. ज्याची गरज आहे त्या गोष्टींकडे मोदींनी लक्ष दिलं नाही तर पुढच्या निवडणुका त्यांना जिंकणं कठीण होईल. हे काँग्रेसचं नाही, कॉकरोच पार्टीला मिळणाऱ्या प्रतिसादाचं यश सांगतंय. त्यामुळे अर्थातच कोर्स करेक्शनला खूप मोठ्या जागा आहेत, पण जे काय 12 वर्षात मिळवलंय त्याचा शांतपणे विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकणार नाही. जेव्हा भाववाढ होतीये तेव्हा नागरिकांना स्वस्त धान्य देणं, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवणं हे मोदी यांच्या सरकारने यशस्वी करून दाखवलेलं आहे. त्याबद्दल ज्यांना सतत नावं ठेवली जातात त्या निर्मला सीतारामन यांना देखील थोडेसे गुण द्यावे लागतील, कारण त्या परिस्थितीचं प्रॉडक्ट आहे. आता मोदी आणि अमित शहा दुसऱ्या कोणालाही समोर येऊ देत नाहीत वगैरे हे आक्षेप सगळे मान्य आहेत, पण मोदींच्या नावाने जर मतं मिळत असतील आणि त्यांच्या सहकार्यांचा त्यांना विरोध नसेल तर या देशामध्ये जसं इंदिरा गांधींचं युग होतं, जसं नेहरूंचं युग होतं, तसं सध्या तरी मोदींचं युग आलंय हे मान्य करायला मला खळखळ करून चालणार नाही. ठीक, हनुमंत पवारांना मुद्दा मांडायचा. हनुमंत पवार. मलाही बोलायचंय. देसाई सर येते मी आपल्याकडे. या चर्चेमधलं नानी वडेकर मॅडमने मांडलेल्या 2 मुद्द्यावर माझ्या पक्षाचा दृष्टिकोन मांडणं मला महत्वाचं आहे. त्यातला पहिला सांस्कृतिक राष्ट्रवाद मोदीजींनी पुनरुज्जीत केला वगैरे असं त्या म्हणल्या. हे साफ खोटा दृष्टिकोन आहे, चुकीचा आहे, याच्याशी मी असहमती दाखवतो. इथला राष्ट्रवाद हा संविधानिक राष्ट्रवाद असला पाहिजे आणि तो होता म्हणून देश इथपर्यंत आला. त्या संविधानिक राष्ट्रवादाला एका धर्माच्या राष्ट्रवादाचं रूप देऊन ताजमहल पाडा म्हणण्यापासून ते गाथा आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही म्हणण्यापर्यंत संघप्रणित भाजपवाल्यांची मजल या देशामध्ये गेलेली आहे. सांस्कृतिक राष्ट्रवादाशी भाजपाचं काहीही देणं गेलं नाही. एकचालकानुवर्तित्व राष्ट्रवादाच्या निमित्तानं लादायचं जर हे राष्ट्रवादी असते आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद यांनी रुजवला असता तर अमेरिकेच्या पुढे शरणागती पत्करली नसती. माझा सांस्कृतिक राष्ट्रवाद हा शरणागती पत्करायला लावत नाही. इंदिराजी धार्मिक होत्या, पंडित जवाहरलालजी नेहरू धार्मिक होते, राजीव गांधी पंतप्रधान सुद्धा धार्मिक होते, पण माझी धार्मिकता दुसऱ्याच्या धर्माचा हेट करण्यापर्यंत नेण्याची अवनती आमच्या कुठल्याही पंतप्रधानाला सुचली नव्हती. कपडों से पहचाने जाने वाले, ज्यादा बच्चे पैदा करने वाले असे म्हणणाऱ्या पंतप्रधानांना जर विश्लेषक सांस्कृतिक राष्ट्रवादाचा प्रणेता म्हणणार असतील तर या देशाचं भलं व्हावं. दुसरं, ज्या परिस्थितीमध्ये भाववाढ होते ती परिस्थिती आणि 2013-14ची परिस्थितीची तुलना करू नका असं स्पष्ट नानी वडेकर मॅडम म्हणतायत. नानी वडेकर मॅडमला माझा प्रश्न आहे की 43 लाख कोटी रुपये एक्साइज ड्युटी लावून या सरकारनं गोळा केले, हा भारतीयांवरचा अत्याचार नव्हता का, दरोडा नव्हता का? आणि 19,000 कोटी रुपये 3 पेट्रोलियम कंपन्यांना नफा झाला. हे सगळं 28 फेब्रुवारीला इराण आणि अमेरिकेचं युद्ध व्हायच्या अगोदरचे आकडेवारी आहेत. त्यामुळे ही भाववाढ आहे त्याची तुलना 2014 सोबत होणारच. आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या आडून जर कोणी एकचालकानुवर्तित्व इथं लादत असेल तर संविधान हातात घेऊन आम्ही लढणार. काँग्रेस ही सुनामी असणार आहे, कॉकरोच पार्टी हा बुडबुड आहे. तुम्ही कितीही कॉकरोच पार्टीला उचलून धरायचा प्रयत्न करा, कॉकरोच पार्टी हा बुडबुड आहे. काँग्रेसची सुनामी येणार आहे आणि या देशामध्ये अन्यायी नरेंद्र मोदी यांचं सरकार वर्षाच्या आत जाणार आहे. माझे वाक्य लिहून ठेवा. हनुमंत पवार यांचा मी अत्यंत आदर करते. त्यांना मी मोदी हे सांस्कृतिक प्रणेते आहेत हे म्हटलेलं नाही, हे लक्षात घ्यावं. ते आणण्यात यशस्वी ठरलेले आहेत हे मी विधान केलं. एक्साइज ड्युटी बद्दलची त्यांची विधानं मला मान्य आहेत, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा उजव्या परिवारांनी तुकारामांबद्दल आणि याबद्दल काय म्हटलंय याचे पुरावे माझ्याजवळ तरी नाहीत. हनुमंतरावांजवळ असतील तर त्यांनी ते जरूर द्यावेत. किशोर व्यास, नरसिंहराव, गोविंदगिरी, किशोर व्यास, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे किशोर व्यास, गोविंदगिरी, तुम्ही संघाच्या प्रवक्ते आहात का? तुम्ही संघाच्या प्रवक्ते आहात का? तुम्ही संघाच्या, तुम्हाला बोलायला परवानगी कुठे दिली अँकरनी? तुम्हाला का संघाला बोललेलं वाईट वाटलं? किशोर व्यास, गोविंदगिरी किशोर व्यास संघाचा आहे, देऊ पुरावा. गोविंदगिरी किशोर व्यास संघाचा आहे, देऊ पुरावा तुम्हाला. गोविंदगिरी किशोर व्यास संघाचा. तुम्ही संघाच्या प्रवक्त्या कधी झाल्या? तुम्ही संघाच्या प्रवक्त्या केव्हा 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 झाल्या?
ऐकून घ्या हनुमंत पवार, आपण मी मुद्दा ऐकून न प्रश्न घेता अशा उपस्थित प्रकारे केलेले आहेत. मी प्रवक्ती झाली आहे का हा प्रश्न विचारायचं इथे कोणतंही कारण नाही. मी तुम्हाला काही विधानांचे स्रोत काय विचारले ते तुम्ही दिले. आणि दुसरं असं की मी राहुल गांधी यांच्यावर केलेली टीका आपल्याला वाईट वाटतेय, पण मी नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांचं अत्यंत वाटत. उत्तम प्रशासक म्हणून कौतुक नाही केलंय हे वाटली. आपण लक्षातच घेत नाही. हनुमंतराव काँग्रेस ही राहुल गांधींच्या काळात हे जन्मली आहे खूप जुनी असं स्टाईल आपल्याला आहे म्हणायचं हो. आहे ही का? खूप जुनी स्टाईल आहे. हनुमंतराव, इतिहासात आपण- गोडवे गायचे आणि वर्तमानातल्या काँग्रेसच्या नेत्यांवर प्रश्न उपस्थित करायचे खूप जुनी खोड आहे हे आम्हाला माहित आहे. अहो, भारत झालेल्या त्यांना नेत्यांचं नाही कौतुक प्रतिसाद करायचं देत आहे. आणि आता लढणाऱ्या नेत्याला त्याचा तेजोभंग करायचा. राहुल गांधींचा तेजोभंग करायच्या मोहिमेवर आहात का तुम्ही? अहो, माझ्या तेजोभंग करण्याच्या विधानाला देशात किंमत नाही हो. देश राहुल गांधींना कसा स्वीकारतोय? नम्रताजी, आहे आणि ना, तुम्ही 100 नम्रताजी, पर्यंत आपण यांच्या- पोहोचले तुमच्या आहात. मताला आम्ही सिरियसली घेतो. 100 पर्यंत तुमच्या आपण मताला आम्ही पोहोचले सिरियसली आहात घेतो. ही आनंदाची बाब आहे. बर ठीक आहे. नवनाथ बन यांना काही मुद्दा मांडायचा आहे. नवनाथ बन. आणि मला असं वाटतं हनुमंत पवार मी कोणाची प्रवक्ती आहे ही विधानं आपण मागे घ्या. कोणी करायची गरज नाही. या देशातील जनतेनं राहुल गांधींचा तेजोभंग केलेला आहे आणि राहुल गांधींचं नेतृत्व नाकारलेलं आहे. पण दुर्दैवाने हनुमंत पवार यांचे ते नेते असल्यामुळे ते स्वीकारणार नाहीत. त्यांना शुभेच्छा देऊ. राहुल गांधी आज 100 निवडणुका हरल्यात. पुढच्या 5 वर्षामध्ये अजून 50 निवडणुका हरून 150 निवडणुकांचं ते टार्गेट पूर्ण करतील. त्यांना शुभेच्छा देऊ. मगाशी एक मुद्दा निघाला की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे एकटेच सगळीकडे जातात आणि बाकी मंत्र्यांची कारकीर्द नाहीये. नम्रताजी, तुम्हाला आठवत असेल युपीएचं सरकार होतं, 10 वर्ष काँग्रेसचं सरकार असताना सोनिया गांधींकडे कुठलेही घटनात्मक पद नसताना, सोनिया गांधींकडे कुठलंही संविधानिक पद नसताना सगळ्या देशाचे राष्ट्राध्यक्ष सर्वात आधी सोनिया गांधींना भेटायचे आणि सोनिया गांधींची चर्चा करून मग देश कसा चालवायचा याचा विचार करायचा. हे देशाने बघितलंय. सोनियाजी गांधी यांच्याकडे तरी कुठलंही घटनात्मक पद नव्हतं. पंतप्रधान पद बाजूला सारून सोनिया गांधींना कशा पद्धतीनं या देशामध्ये मोठं केलं होतं, मनमोहन सिंग यांना मनमोहन सिंग करण्यापर्यंतची मजल याच काँग्रेसची गेली होती. त्यामुळे काँग्रेसनी एकाचानक वृत्ती वगैरे याबद्दल न बोललेलं बरं, कारण या देशाने बघितलेलं आहे की कशा पद्धतीनं पंतप्रधान असताना सोनिया गांधी मोठ्या खुर्चीवर बसणार, सोनिया गांधी शेवटचं भाषण करणार, अशा पद्धतीचं घटनात्मक पदाचा, घटनेचा अपमान करण्याचं काम काँग्रेसनं 1 नाही 2 नाही तर तब्बल 10 वर्ष या देशामध्ये केलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसला त्याबद्दल गप्पा मारण्याचा मुळामध्ये अधिकार नाही. आणि राहिला प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी गेल्या 12 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं जनहिताची कामं केली, सातत्यानं जनतेमध्ये गेले, म्हणून जनतेनं एकदा नाही 2दा नाही तर 3 वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सलगपणे बहुमत दिलेलं आहे. दुर्दैवानं राहुल गांधींना असेल किंवा काँग्रेसच्या इतरही कुठल्याही नेत्याला ते जमलेलं नाही. लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठी परीक्षा कुठे असते? ती जनतेच्या दरबारामध्ये असते. 2019 ची निवडणूक बिया नोटबंदी चौकीदार चोर आहे अशा पद्धतीचे खोटे नॅरेटिव्ह सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु 2019ला भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अतिशय चांगल्या बहुमताने विजयी झालं. 2024ला संविधान बदलणार असा खोटा नॅरेटिव्ह काँग्रेसच्या लोकांनी जाणीवपूर्वक ग्राउंडवर पसरवण्याचा प्रयत्न केला, परंतु सातत्याने संविधानाचा अपमान कोणी केला असेल तर सगळ्यात जास्त संविधानाचा अपमान काँग्रेसने केला. इंदिरा गांधींनी तर या देशामध्ये आणीबाणी लादून संविधानाचा गळा घोटण्याचं पाप केलं होतं, परंतु त्याच काँग्रेसने संविधान बदलता अशी बोंब मारून भारतीय जनता पार्टीला पराभूत करण्याचा प्रयत्न केला, परंतु 240 जागासह सगळ्यात मोठा पक्ष आणि आज देखील एनडीए प्रणित भारतीय जनता पार्टीचं सरकार या देशामध्ये आलं. राहुल गांधी नावाचं नेतृत्व सातत्यानं अपयश होतं, कारण जनतेचे मुद्दे, जनतेचे प्रश्न आणि जनतेच्या समस्या यांना कधीही समजत नाही. फक्त रॉबर्ट वाड्रा यांचा उदो करायचा, प्रियंका ठीक गांधी आहे. यांचा उदो करायचा, नवनाथजी, तुम्हाला गांधी थोडंसं घराण्याचा इंटरप्ट उदो करावं करायचा. लागेल. एवढंच आपली वेळ काँग्रेसचं संपत आली. धोरण आहे. त्या धोरणाला लोक वैतागलेले आहेत. मला इतरही कॉमेंट घ्यायचे आहेत. हनुमंत पवार, अगदी थोडक्यात मला तुमची कॉमेंट घ्यायची, मग देसाई आणि मृणाल मॅम कडे मी येणार आहे. हनुमंत पवार, अगदी थोडक्यात 30 सेकंद आहेत तुमच्याकडे.
10 वर्षाचं संपूर्ण बहुमत असलेलं सरकार चालवून सुद्धा 2024च्या निवडणुकीमध्ये या देशातल्या मतदारांनी 63 जागा कमी करून केंद्र सरकारच्या कानामध्ये चांगली कानसुली दिलेली आहे. माझे 55 वरचे 100 झाले. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार या राजकीय विरोधकांना सोबत घेऊन, अशोक चव्हाण, नारायण राणे आणि अजित पवार सारख्या पक्षाला सोबत घेऊन मिळवलेली सत्ता, याचा जर तुम्हाला अभिमान असेल तर तुमच्यावर कीव केलेली बरी. मध्ये बोलू नका, माझं होऊ द्या. शेवटचं वाक्य ऐकून घ्या. मी तुमचं ऐकून घेतलं. ऐकून घ्या, संयम सोडू नका. ऐकून घ्या. मला संरक्षण द्या नम्रताजी, मला संरक्षण द्या. मी मध्ये बोललो नाही. नम्रताजी, माझा वेळ खाऊ नका. मला संरक्षण द्या. आवाज म्यूट करा. मी मध्ये बोललो नाही. माझं ऐकायचं धैर्य ठेवा. अंबानी या उद्योगपतीच्या लग्नामध्ये जेवण वाढायला न जाणाऱ्या राहुल गांधी बद्दल मला प्रचंड अभिमान आहे. अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे उद्योगपतींसाठी पायघड्या लावतायत आणि सामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राहुल गांधी रस्त्यावर आहेत. मी एवढंच सांगू शकतो की 2029ची निवडणूक सुद्धा व्हायची वाट या देशातली जनता बघणार नाही. तुमचं अन्यायी सरकार, अत्याचारी, संविधान विरोधी सरकार आणि विद्यार्थ्यांचे, शेतकऱ्यांचे जीव घेणारे 41% अत्याचार दलितांवर, आदिवासींवर, अल्पसंख्याकांवर तुमच्या राज्यामध्ये वाढले. दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांच्या, शेतकऱ्यांच्या मुर्द्यावर उभं असलेलं हे सरकार वर्षभरामध्ये कोसळणार आहे. बर, मला देसाई सरांकडे मगाशी त्यांना काही मुद्दा मांडायचा होता आणि आतापर्यंत आपली जी चर्चा झालेली आहे त्याचं विश्लेषण. नवनाथजी, मी येते आपल्याकडे वेळ आहे आपल्याकडे. जनता पार्टीला नवनाथजी, वेळ आहे आपल्याकडे, मी येते आपल्याकडे. देसाई सर, एक महत्वाचा मुद्दा मी मगाशी तुम्हाला सांगितलं की या सरकारवर काहीही टीका केली की अगोदर त्यांनी अमुक केलं असं सांगितलं जातं. आता मी काय म्हटलं होतं की सर्व सत्ता एका माणसाच्या हातात केंद्रित केली. इंदिरा गांधींच्या काळात तसं नव्हतं का असं मी अजिबात म्हटलेलं नाहीये. त्याचं फळ त्यांना मिळालं ना. 1973 मध्ये तुम्हाला लक्षात असेल तर तेव्हापासून इंदिरा गांधींच्या विरोधात जनमत निर्माण व्हायला लागलं. एक बिहारमध्ये अब्दुल गफूर म्हणून होते, त्या मुख्यमंत्र्यांना जावं लागलं कारण भ्रष्टाचार आणि अन्य अनेक आरोप होते. त्याचप्रमाणे नवनिर्माण आंदोलन गुजरातमध्ये झालं. आता जेव्हा भाजपचे प्रवक्ते असे म्हणाले की 100 पराभव झालेत, 150 पराभव होते. माझं म्हणणं असं आहे की लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष आहे, विरोधी पक्षनेता किंवा त्याचा पक्ष असेल त्याचा किमान काही सन्मान ठेवता की नाही तुम्ही? का त्यांनी विरोध करायचाच नाही का? तुमचा जय जयकार करायचा का सतत? आणि त्यांना तुम्ही 150 पराभव होतील, 200 पराभव होतील, कधी सत्तेवर येणार नाही. या प्रकारचा जो उन्माद जो असेल तो काँग्रेसने केला. काँग्रेसला त्याचा फटका बसला. उन्माद कधी घेऊ नका. सत्ता असली तुमची तरी विरोधी पक्षांचा विरोधी स्पेस आहे, त्याचा आदर करायला शिका. तर तुमच्यामध्ये काही करेक्टिव्ह स्टेप्स तुम्ही घेऊ शकता. आमच्या काही चूकच नाही. आणि आता रॉबर्ट वड्रा आम्ही त्यांचं काही समर्थन करायला बसू नये. त्यांच्या विरोधात अशोक खेमका यांनी जे आरोप केले होते त्यातले कुठलेही सिद्ध झाले नाहीत, कुठले सिद्ध करू शकले नाहीत. ते नॅरेटिव्ह करतायत. नॅशनल हेराल्डच्या बाबत सुद्धा आरोप केले, शिक्षा झाली नाही. दुसरी गोष्ट सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावाखाली लव जेहाद याच्याकडून एक नितेश राणे असतील, गोपीचंद पडळकर असतील, उत्तर प्रदेशमध्ये अनेक मंत्री असेल भाजपचे, हे काय वातावरण निर्माण करतायत? हा सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे का? केवळ मुसलमानांना नावं ठेवायची, मुसलमान पूर्णपणे बाजूला करायचे, अगदी सबका विश्वासच्या गोष्टी करायच्या. आज चले जाओ 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 असं अशा ज्या पद्धतीने शुभेंदू अधिकारी आज बोलले, मी हाकला ना रोहिंग्यांना किंवा यांना, पण जाओ जाओ जल्दी जाओ इस देश के बाहेर निकालो. तुम्ही कायद्याने ज्यांना बाहेर काढायचं त्यांना काढा ना. या प्रकारे तुम्ही मुद्दामून अशा प्रकारची भिकारी वक्तव्य कॉन्स्टिट्युशनल पदांवर असलेली व्यक्ती करू शकत नाही. त्यांनी करता कामा नये, कारण शपथच कशी घेतलेली असते. दुसरी गोष्ट, एकच मुद्दा शेवटचा, शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना युपीए सरकारच्या काळामध्ये जास्त आधारभाव मिळाले. शेतमजुरांचं ग्रामीण भागातलं वेतन वाढलं, त्यामुळे ग्रामीण सुबत्ता वाढली, परिणामी महागाई झाली. हाही भाग विचारात घेतला पाहिजे. महागाई आत्ता झाली तर त्याची आंतरराष्ट्रीय कारण आहेत. त्या काळात मी सांगितलं ना की त्या काळामध्ये सुद्धा कमोडिटी प्राइसेस जगभरच्या वाढलेल्या होत्या आणि त्याचं रिफ्लेक्शन आपल्याकडे पडलं. तर तेव्हा त्याचं समर्थन नाही. काँग्रेसच्या काळात महागाई झाली आणि त्याचं काय मी कारण दिली, आणि आजच्या काळात महागाई झाली तर आंतरराष्ट्रीय कारणामुळे त्याला हे सरकार जबाबदार नाही. अशा प्रकारची मुद्दा लक्षात आला. सॉरी सर, तुम्हाला इंटरप्ट करावं लागेल, माझ्याकडे वेळ खूपच कमी आहे. नवनाथजी, एकदम 10 सेकंद आहेत माझ्याकडे फक्त, मग मला शेवटची कमेंट मृणाल मॅमकडनं घ्यायची. नवनाथजी. नम्रताजी, उन्माद भारतीय जनता पार्टीने कधीही केला नाही. ज्या पद्धतीनं चुकीच्या गोष्टीचं समर्थन करण्याचं काम
विश्लेषकाच्या नावाखाली केलं जातं, त्याला उन्माद म्हणतात. भारतीय जनता पार्टी सातत्यानं ठीक आहे. जनतेची सेवा करतात. ठीक आहे. पहिला प्रश्न, 240 जागा मिळाल्यावर भारतीय जनता पार्टीला 240 जागा मिळाल्यावर भारतीय जनता पार्टीला कानशिलात मारली असं जर का उल्लेख केला असेल, ऐका, 240 जागा भारतीय जनता पार्टीला मिळाल्यावर कानशिलात मारली असेल, तर 100 जागा मिळाल्यावर राहुल गांधी आणि काँग्रेसचं थोबाड फोडलं असं म्हटलं. ठीक आहे, आपण असे शब्दप्रयोग न केलेले बरे. ह्या देशातल्या जनतेने आपलं दिलेलं मत आहे, त्याच्यामुळे कुणीही कुठल्याही राजकीय पक्षांनी असे शब्दप्रयोग न केलेले बरे. मृणाल मॅम, शेवटची कॉमेंट. एकतर मला या माध्यमातून एक निवेदन करायचं आहे. कोणत्याही प्रवक्त्यांनी विश्लेषकांना एका विशिष्ट विचारसरणीत ढकलू नये, ते काही योग्य नाही. विषय अत्यंत महत्वाचा आहे, मोदींच्या 12 वर्षांच्या कारभाराचा. या कारभारातल्या जमेच्या बाजू या लक्षात घेऊनच कमी काय आहे याकडे लक्ष वेधावं लागणार आहे. ते वेधण्यासाठीच लोकशाही आहे. त्या लोकशाहीत विरोधी पक्षांनी जी काही टीका करायची असेल ती देशहितासाठी सकारात्मक करावी, असंच आपण आवाहन करायला हवं. त्यातनंच काही सुधारणा होऊ शकतात. सत्ताधाऱ्यांनी ते ऐकलं नाही तर त्यांचा मात संपतो, त्यांना घरी जावं लागतं. मोदींचं सरकार आज बहुमतातलं सरकार नाही, हे सत्य आहे. पण त्याचबरोबर सातत्याने 12 वर्ष एका गैर काँग्रेसी नेत्याला भारतीय जनतेने संधी दिली आहे, हेही त्यातलं वास्तव आहे. 1 वर्षाच्या आत हे सरकार कसं पडणार आहे, त्यामागची कारणं काय आहेत, हे मलाही पत्रकार म्हणून जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे. तसं होणार असेल किंवा नसेल तरी जनतेचं कल्याण जे जागतिक परिस्थितीत अत्यंत आव्हानात्मक झालंय त्याकडे लक्ष द्यायला हवं. आणि पुन्हा माझ्यासारख्या आणि हेमंत देसाईंसारख्या पत्रकारांना दोन्ही राजकीय पक्षांच्या विचारधारांनी स्टॅम्प करून एका विशिष्ट वर्गवारीत ढकलू नये, हे कळकळीचं आव्हान आहे. कारण भारत हे लोकशाही प्रधान राष्ट्र आहे. एक गोष्ट नक्की आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जसं भरभरून प्रेम करणारे आहेत तसं त्यांचा भरभरून तिरस्कार करणारे सुद्धा आहेत. आणि ही काय फक्त राजकीय मंडळी आहे त्याच्यातला भाग नाही, अराजकीय मंडळींची सुद्धा आपली आपली त्यांच्याबद्दलची वेगळी मतं आहेत. पण या सगळ्यावरती मात करत त्यांच्या राजकीय कारकिर्दीचं पंतप्रधानपदी बसून एक तप पूर्ण झालेलं आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे. अभ्यासाच्या अनेक गोष्टी आहेत, यामधल्या अनेक कमतरता आहेत, त्यावरती काम झालं पाहिजे. आणि भाजपने सुद्धा ह्या कमतरता आहेत हे स्वीकारलं पाहिजे. विरोधकांनी पॉइंट आउट केलेल्या गोष्टींचा अभ्यास झाला पाहिजे, हेही तितकंच खरं आहे. कारण ज्या संविधानाचा आणि ज्या लोकशाहीचा दाखला हे सत्ताधारी आणि विरोधक दोघंही देत असतात, त्याला ते जगतील तरच देशातल्या नागरिकांना खरंच आपल्या इथे लोकशाही आहे, खरंच आपल्या इथे संविधानाचा आदर होतोय असं वाटेल. अन्यथा काय, हे राजकारण कशा पद्धतीने चाललंय ह्याच्याबद्दल वारंवार भाष्य हे सगळीकडनं होत आहेच. ते खोटं ठरवायचं असेल तर सगळ्याच राजकारणांनी हे राजकारण ही एक तपश्चर्या आहे, फक्त तपासाठी केलेलं राजकारण नाही आणि जनतेला ताप देण्याचं कुठलंही कारण नाही. यासाठी विचार करायला हवा. चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.